पिंपरी समाधान पाटील जे आहे हा ती कार्यकर्ता चांगला. निळे पैलवान बी आहेत की की कुठला आहे की काय आपल्याला माहीत सुद्धा नाही. आम्ही जुनी माणसं कुणाला संधी देण्यात यावी पोखरापूर गटात आता त्यांची आता एकतर एकीकडे आता निळे म्हणून ते त्यांचं नाव जाहीर झाले. आता दुसरी कुणाचं नाव चर्चेत आहे. निळे पैलवान म्हणता त्या पैलवानाला कधी माती लागली नाही. त्या पैलवान कशाचा आहे? काय सांगताय काय म्हणताय सरपंच आहेत काय माझे सरपंच आहे गावचे समाधान वाटलं कार्य तसं आहे. बर आपलं पाटीलच कोण समाधान पाटील. काय एवढं काय समाधान पाटील म्हणजे आम्ही फोन केला की गावात हजर राहते. कुठं मोहोळमध्ये म्हणलं की हजर राहते. तुमचं गाव बी ना त्यांची तुमच्या गावात बी नाही गेली. कोण गावात नसलं तर काय करतात? कुठं येईल तिथं हजर राहते ना. ती ताज्या घोड्यावर सारखं गोमासारखं समाधान पाटील नाहीत हा. काय ह्या घोड्यावर उठायचं, त्या घोड्यावर बसायचं, त्या घोड्यावर उठायचं, त्या घोड्यावर बसायचं. इथं आता वातावरण आमच्या तर म्हणण्यानुसार ह्याच गावचे नरुटे माजी सभापती यशवंतअण्णा नरुटे नसेल तर नजीक पिंपरीचे समाधान पाटील ही दोन माणसं योग्य आहे. ती गोरगरिबासाठी योग्य आहे ती. बोलते साहेब या इकडे शिवाय नाही मिळणार काय नाही मनसे ना आता कुठल्या पार्टी आहे तुम्ही या इकडे कुठं नाही कॅमेरा तिकडे आहे. हाय सगळ्याला माहिती. तीन आडनाव काय आपलं आग लावे पाटील उर्फ गोडके. बर बर कशामुळे आग लावे पहिल्यापासूनच आग लावे आम्ही. माझ्या खिशात सुद्धा काढे डबड कायमच असत. तुम्ही एक म्हणसाल दोन काढे डबड आगलाय. बरं आता कुठे स्पोर्ट करायचा आहे? आता स्पोर्ट आम्ही काय केलं आमचा कुठलाही विचार न करता राजू खेरे असेल, उमेश पाटील असतील, चरण चौरे असेल, काय लोकांनी हिने स्वतःच्याच पावलीवरती ह्यांना जाहीर केले. कुणालाही न सहवासात घेता तुम्हाला मला कार्यकर्त्यांना सहवासात घेता. आम्ही ह्याला विधानसभेला 1800 मतदान त्यांना दिले. हां पोखरापूरमधून एवढं सहकार्य करून त्या माणसाचं काय नाही नुसतं बोल बच्चन करते ते. त्याच्यामुळे काय नाही विषय पोखरापूर. कुणाची उमेदवारी जाहीर व्हावी असं वाटतं एकंदरीत? दुसरीकडे म्हणलं तर बालाजी नरोटे पोखरापूर गावचे कुणाची हवा आहे? आम्ही समाधान पाटलाला देणार मतदान. का त्याला देणार. ते चांगला उमेदवार आहे, तरुण उमेदवार आहे, सगळा पैलवान गाजलेला माणूस आहे. म्हणजे एवढं असतं तुमच्या गावातलं एका सरपंचाचं नाव आता चर्चेत यायला लागलं त्यांचं देखील नाव. त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटतं त्यांना उमेदवारी मिळणार ना. का का तर ते आता आमचे म्हणजे बंधूच आहेत आमचे. ते बरं. बालाजी नरोटे म्हणजे भाऊच आहे. बर पण विषय काय आहे बालाजी नरोटेचं तसं नेटवर्क नाही. 17 गावात नेटवर्क पाहिजे. बरं. ते समाधान पाटील सगळे समाधान पाटीलच आहेत. का म्हणतात ते? माणूसच तसा आहे. का कशामुळे तुम्हाला काय अनुभव आला त्याचा? ही बी निळे पैलवान आहे, ही बी समाधान पाटील पैलवान आहे. ह्याच्यामध्ये कोण बाजी चालव, कोण कुणाला धूळ चालल? आता हिंद केसरी कोण व्हायचा, महाराष्ट्र केसरी कोण व्हायचा, आपल्या जिल्हा परिषदचा पोखरापूर गटातनं कोण यायचा ती पुढला काळ ठरवणारच आहे. तुम्ही काय ठरवलं? आम्ही जनतेतली माणसं. तुम्ही काय आम्ही ठरवलं? सामान्य नागरिक. आम्हाला समाधान पाटील फोर आहे. विषय उमेश पाटील यांनी नरपूरमधनं उभा राहणार असं जे त्यांनी जाहीर केलंय. केले हा. संतोष पाटील त्यांचेच भाव आता हे असं चालतंय का बरं. की एकाच घरात 2-2 उमेदवार. हा. हो तर नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण सध्या जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण लोकांच्या मनातील भावना, लोकांचं मत आपण व्यक्त घेत त्यांचं काय मनात आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने मी आता पोखरापूरच्या जिल्हा परिषद गटातील पोखरापूर या गावात मी उभा आहे. इथे काही आता नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आबा नाव काय आपलं? थोडं बसतो जरा. बस नाव सांगा मला. मी शिवाजी माने, शिवाजी सुखदेव माने. ह्याच गावचं आहे का? ह्याच गावचे. बरं. जिल्हा परिषद निवडणुका लागतील आता काय दिवसानं. आता बर काय वाटतंय आता तर काय उमेदवाराच्या यावर असते. कोण उमेदवार आता इकडून तर निळे कोणतर ती झाले वाटतं जाहीर केलाय. बरं ते आमच्याकडे कसं आहे म्हणजे आम्हाला ती दुसरा पिंपरी समाधान पाटील जे आहे हा ती कार्यकर्ता चांगला. चांगला आहे. बरोबर आहे. का? कारण ती कार्यकर्ता चांगला असल्यामुळं आमचं एक आमचे काम व्यक्ती करते बरं. कामही करते. मिळेल का उमेदवारी? मिळेल त्यांना? मिळालं भेटणार कशामुळे भेटते? चांगला असल्यामुळे वारतात म्हणजे चांगला आहे बा आम्हाला वागणूक चांगली देते सगळं वाक्य करते. हिंद केसरी पैलवान असल्यामुळे ती हिंद केसरी पैलवान असल्यामुळे ती मिळणारच आहे. ते निळे बी पहिलवणच आहेत की. असू द्या हो. हा पण ती कसं आहे आम्हाला कार्यकर्ता चांगला आहे बर. त्या दृष्टिकोनाने बघतो. होय आजोबा जिल्हा परिषद लागले. वय काय तुमचं? माझं वय 75 आहे. 75 म्हणले लेट निवडणुका पाहिल्या तुम्ही. मग हा ती पहिल्या निवडणुका ना आता निवडणुका कशा आहेत?
किती फरक आहे? लय फरक झाला. बर काय फरक आहे वाटतंय? हा काय फरक काय आहे? जिथं तिथं असं तसंच करते ते. आमच्या काळातलं वेगळं होतं. हा आम्ही अण्णा पाटील होतो हा. ना, त्या काळात मेंढरी कात्रा येत होतो. आमची त्यांची भरपूर ओळख होती. बर होय. हा. काय नाही. हा. मग त्या काळचं इलेक्शन मध्ये कसं आताचं कसं? आताच काय हे आपला जे माणूस आहे ना, कोण? या पाटील आपला समाधान पाटील, बर आपलं ते आहे ते आहे. आपल्या गावाचं संरक्षण करणारा माणूस आहे ती पहिल्यापासून. आता चालवला सुद्धा झालं तर. बर हा. काय म्हणजे कामाच्या बाबतीत कसं आहे ते काम काय काम करते ते असं इकडं? काय का आमच्या इकडं म्हणलं तर एशियन फिशियन सगळं त्यांच्या हातूनच चालतंय की. हा. हा मग अजून काय करावं त्यांनी. मिळेल का उमेदवारी त्यांना? लय लवकर मिळणार. बर हा दुसरे कोण अजून इच्छुक आहेत की दुसरे कोण? काय अजून आमच्या पुत्र आलीच नाही. नाही. हा. बर दोन्ही पैलवान मध्ये लढत झाल्यावर मग कोण बाजी मारेल? हा आपला मारणार ते मारणार आपल्या तालुक्याला. बर मग निळे पैलवान बी आहेत की? ती कुठला आहे ती काय आपल्याला माहीत सुद्धा नाही. आम्ही जुनी माणसं कुठल्या तुमची आता ओळख नाही. तुमच्या देवा पाटलाची सगळ्याच्या ओळखी. तुमच्याच वयातले आहेत की ते निळे पैलवान? हा निळे पैलवानला उमेदवारी जाहीर केली बर राजू खरे गटातनं. हा हा मग ती काय आपल्याला माहीतच नाही तर उगं काय सांगू ना. आपल्या जे आहे ते आहे. बर हा. हा 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 मग काय ठरवलंय तुम्ही यंदा? मग सगळे हा तुम्ही काय ठरवलंय? आपण काय ठरवलंय हा. हे आपला पैलवान आहे ना, हा त्याची आपली ही करायची. बर सेवा पैलवान करायची. कोण? हे समाधान. समाधान पाटील. हा बर इकडे अजून काय नाव आहे आपलं? इकडे तरुण तडफदार इकडे बोल ना इकडे. बर बर इकडे बरं, काय नाव आहे आपलं? संतोष नरोटे. कॅमेरा तिकडे. संतोष नरोटे कोपरापूर. काय वाटतं एकंदरीत आता जिल्हा परिषद मध्ये कुणाची हवा आहे? एकंदरीत जिल्हा परिषद मध्ये सध्या आम्ही समाधान पाटलाला सपोर्ट करणार आहे. का तर त्यांचं जे आहे युवा नेतृत्व आहे आणि सगळ्या माणसाशीला व्यवस्थित बोलणं, तहसीलचं काम असेल, पोलीस स्टेशन असेल, त्या लेवलनं त्यांनी सगळ्याला सहकार्य करते ती. बर आणि त्यांनी पैलवान त्यात लहान गरिबाची पैलवान नाही ती, त्यांना मोफत दूध आणि तिथं त्यांच्या तिथं हद्दीत त्यांनी एक 5 गुंठ बक्षीसपत्र करून देऊन तालमीसाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांनी. तिकडे बी पैलवान आहेत की मग तिकडे निळे पैलवान आहे. आणि त्यांनी ती पैलवानचं ही पैलवान हिंद केसरी आहे ती यांनी. बर त्याच्यामुळं सगळं सपोर्ट आमचा त्यांना आहे. ते अजून जाहीर केलं नाही की उमेदवार मग समाधान पाटील? नाही जाहीर पैलवानलाच होईल. तुम्ही गावातल्या सगळ्या प्रतिक्रिया ऐका. बरं यांचं तसं पाहायला गेलं तर हे त्यांचं गाव नाही आहे, नजीक पिंपरी त्यांचं गाव आहे. तुमच्या गावात काही कार्य आहे? त्यांचं आमच्या गावात कार्य नाही, पण कसं आहे त्यांनी एक होतखोर आहे ती आणि ती आता जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ती म्हणजे सगळ्यांची कामं करू शकते ती. आणि संपर्क आहे त्यांचा चांगला, दोस्त म्हणजे सगळीकडे संपर्क आहे. आणि हे विरोध पार्टीचे काही कामं केलेली नाही त्यामुळे त्यांना चांगला सपोर्ट मिळत. मग आमदार राजू खरेचं काय आमदार राजे खरे निवडून आल्यापासून पोखरापूरमध्ये आणखीन आले नाहीत. त्यांना 10 वेळा पत्र व्यवहार केलाय मी. नाही आलते म्हणताय तुम्ही नाही म्हणताय? कशाला आता एक निवडून आल्यावर आता पण गेलेलं आहे. बरोबर आहे. त्यांना 1 वर्ष झाला आम्ही कुठल्या तर कामासाठी पत्र देतोय. त्यांनी एक डीपीचं पत्र त्यांनी दिलं आणि ते डीपीडीसी मधून आम्हाला डीपी साधा दिलं नाही तरी पोखरापूरमध्ये 1800 मतदान त्यांना आम्ही ह्याला विधानसभेला 1800 मतदान त्यांना दिले. हां पोखरापूरमधून एवढं सहकार्य करून त्या माणसाचं काय नाही नुसतं बोलबच्चन करते ते. त्याच्यामुळे काय नाही विषय पोखरापूरमध्ये त्यांचा. त्यामुळे आम्ही सहकार्य त्यांना. ह्याच गावातून अजून ते बालाजी यांचं नाव देखील चर्चेत आहे वाटतंय. ते बालाजीचं ते त्यांचा पण विषय. आम्ही सगळे समाधान पाटलाला सहकार्य करणार आहे. ये इकडे इकडे बर इकडे काय म्हणते नाव सांगा? माझं नाव भारत नागनाथ खानदारे. कॅमेरा इकडे तिकडे बघाय चेहरा अख्खा महाराष्ट्र बघते तुम्हाला. भारत नागनाथ खानदारे आहे. बर काय करताय? आम्ही शेती करतो. शेती करताय. जिल्हा परिषद लागले निवडून कुणाची हवा आहे? आम्ही समाधान पाटलाला देणार मतदान. का? त्याला देणार. ते चांगला उमेदवार आहे, तरुण उमेदवार आहे, सगळा पैलवान एक गाजलेला माणूस आहे, चांगला माणूस आहे. बर समाधान पाटलालाच देणार. राजन पाटलाकडे बघून नाही, आम्ही समाधान पाटलाकडे बघून मतदान करणार. गोरगरिबाची कामे बी करणारा माणूस आहे तो. कोण करतंय?
समाधान पाटील दुसरी कोण आहे ती का नाही ती मग आहे तीच की करते ती की ते बी इकडे करते बाई कॅमेरा इकडे लपून का बोलताय हा? लपायचं काय गरज आहे मला नाही जरा नवीन बर. कॅमेरे पुढं असतात. हा शिंदे साहेब राम 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 इकडे काय म्हणतो थोडं साईडला ये. इथं विचारा अजून पाहिजे हे काय इथं हे आमचं का बा काय नाव काय बर किती इलेक्शन बघितले तुमच्या काळात आतापर्यंत काय करता त्या काळातलं इलेक्शन आणि आताचं इलेक्शन काय फरक आहे का नाही काय फरक आला फरक आला का? आपल्या ह्याच्यावर ही करते काय बर सालाला निवडून द्यायचं याचे ही करतो पाणी सोडतो तळ्यात अमकं करतो तमकं करतो हा, हा. काहीच केअर करायला नाही बर म्हणते मी जाते माझा प्रेम गपत बसते काय कोण करणार? करत नाही ते काय कोण करत नाही ते काय बर मग आता बी अजून इलेक्शन लागणार आहे जिल्हा परिषदचं हो हाय ऐकून आहे का हाय कुणाचं नाव चर्चेत आहे आता कोणाचं येईल ती आपलं जे आहे ते आपलंच म्हणाल बर थांबा तुम्ही गावात इकडे येता गावातले स्फोट काय तुम्ही इकडे काय सांगा मला हा काय नाही मी तर आगलाय तुम्हाला माहित आहे आता तुम्ही इकडे. ओळख करून द्यायची काय गरज बुलडोजरचा ऑपरेटर ड्रायव्हर ना बुलडोजर नाही रोलर रोलर ड्रायव्हर रोड रोलर खट्टा मिठा सोडून आता हा. ही चालली होती मी मी नितीन आगलावे हाय हे सगळ्याला माहिती नितीन आडनाव काय आपलं आगलावे पाटील उर्फ गोडके बर बर आगलावे कशा आगलावे पहिल्यापासूनच आगलावे आहे आम्ही माझ्या खिशात सुद्धा काढे डबड कायमच असत तुम्ही एक म्हणसाल 2 काढे डबड आगलावे बर आता कुठे स्पोर्ट करायचा आहे आता स्पोर्ट ही नेमका कसा आहे आम्हाला समाधान पाटील जिल्हा परिषदला चांगला आहे वाघमोडे पाटीलच आहे माझी जवळच आहे माझा क्लासमेट लागतंय ही क्लासमेट आहे माझ्या वर्गातली बरीचशी आहे ती तुझं सामान आणलेलं हा. आहे तू पण घाबरू नको हा. आणि मला समाधान पाटील ही फार वाटते ती पैलवान आहे ती सगळ्या कुठं ह्याच्यात एवढं समाधान पाटील एवढं नाव का चर्चेत आहे सगळीकडे आता आम्ही चर्चेत म्हणजे निळे- आता पोकाळ्याच्या अहो त्यांच्या तुम्ही शिंदे सरकार तुम्ही माझं ऐकून घ्या बरं ऐकतो हा आता आम्ही व्यसनी आहे बर आम्ही दारू पितो तंबाखू खातो पान खातो हो हा. सगळं आहे पण माणूस ही कसला बी असू द्या उमेदवार हा. मेंबर ग्रामपंचायतचा कुठला बी असू हा. द्या निर्व्यसनी असावं बर हा माझे 3 जावाई माळकरी आहेत एक बी खात नाही आणि मी 5:30ला मला दारू लागते बर हा विषय असा आहे म्हणजे आता टाकून आला कसं नाही टाकलेलं नाही मी पॅनकेरा पेशंट आहे बर. म्हणजे स्वादुपिंड म्हणते त्याला मराठीत बर बर पॅनकेरा इथं खाली असते लिव्हरच्या खाली होय, होय. लिव्हर तर आहे का नाही किडनी आहे त्या का नाही ते मला माहित नाही बर हा मी पॅनकेरा पेशंट आहे काय मग काय तिकडे बी पैलवान आहे ती बी पैलवान आहे दोन्ही पैलवानची आहो पैलवान कसा फडात कोण मी बी निमगावला तालीम केलेली बर. आहे मी बी इथं नाही पट्ट्या गजा साळुंगेच्या तालमीतला पट्टी आहे बर. मी गजा साळुंगे बामणीच्या त्याच्या तो का त्यांचा मेहुणा आहे नाही, नाही. तेव्हा त्या मेंबरचा मेहुणा आहे त्याच्याबरोबर पिठीत खाल्लंय मी मला काय म्हणायचं? गजेंद्र साळुंगेच्या पिठीवर खाल्लेला ऐका माझा ऐका ती बी निळे पैलवान हा, आहे ती बी समाधान पाटील पैलवान आहे ह्याच्यामध्ये कोण बाजी चालव कोण कुणाला धूळ चालल आता हिंद केसरी कोण व्हायचा महाराष्ट्र केसरी कोण व्हायचा आपल्या जिल्हा परिषदचा पोखरापूर गटातनं कोण यायचा ती पुढला काळ ठरवणारच आहे तुम्ही काय ठरवलं आम्ही जनतेतली माणसं तुम्ही काय आम्ही ठरवलं? सामान्य नागरिक आम्हाला समाधान पाटील फोर आहे विषय क्लोज विषय क्लोज इकडे आजोबा मला काय त्यातलं कळत पण नाव सांगा मला नाव तर सांगा नाव सांगा मला इकडे 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 बघा तिकडे बघा कॅमेरा तिकडे आहे बर नाव काय भगवान काळे भगवान काळे काळे ही जिल्हा परिषद निवडणूक लागली आता काय वाटतं रे? कोण उमेदवार द्यावा कोणी उमेदवार कसा पाहिजे आता ते आपण निवडणूक लागल्यावर पुन्हा ठरवायचं बाबा कुठला उमेदवार चांगला आहे बर आता ऐकून आहे का नाही काय आता ऐकून काय नाही नाही काय वाटतं एकंदरीत आता मग एकंदरीत काय चांगला उमेदवार बघून मतदान करायचं बर एवढं दुसरं काय नाही. बर 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 या इकडे नाव काय आपलं साहेब अंकुशन मंदळवे ग्रामपंचायत सदस्य चालू जे विद्यमान बर पोखरापूर गावचे काय आता ऐकून असतं तुम्ही तर आता ऐकून एज्युकेटेड आहे तुम्ही आता ऐकून असाल आता ऐकून आहे ना? काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुका लागल्या आता एकंदरीत कसा पाहताय तुम्ही त्याच्याकडे चांगलं आहे जिल्हा परिषद निवडणुका एवढ्या दिवसांनी लागल्यात म्हणजे जनतेमध्ये एक उत्सुकतेचं वातावरण आहे जिल्हा परिषदसाठी एकंदरीत आता पाहिलं गेलं तर एकीकडे निळे मुनीचे जे उमेदवार जाहीर केले दुसरीकडे आता कुणाची उमेदवारी जाहीर व्हावी असं वाटतं एकंदरीत दुसरीकडे म्हणलं तर बालाजी नरोटे कोकरापूर गावचे चालू सरपंच
यांची व्हावी अशी अपेक्षा आहे पोखरापूरच्या वतीनं. आणि ते तरुण तडफदार आहेत आणि गावच्या विकासासाठी त्यांनी भरपूर निधी आणलेला आहे. या चालू बघता त्यांचा कार्यकाळ बघता प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती आहे. गोरगरिबापर्यंत ते पोहोचतात. आणि दुसरी गोष्ट विविध फंड कसे गावात आणायचे, गावचा विकास कसा करायचा, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि गावच्या विकासामध्ये ते कुठेच मागे नाहीत. त्यांनी स्वतः प्रयत्न करून 10 कोटीच्या आसपास गावच्या विकासासाठी निधी आणलाय. त्यातून रस्ते असतील, मजबूतीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल. पोखरापूर गावाला 10 कोटीचा निधी. त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून त्यांनी म्हणजे विविध फंडातून त्यांनी मागणी करून स्वतः आणलेलं आहे. आजपर्यंत पोखरापूर गावामध्ये त्यांच्या एवढ्यामध्ये निधी आणणारा आजपर्यंत कोण सरपंच पण झाला नाही आणि कोण पार्टी प्रमुख पण झाला नाही त्यांच्या. म्हणजे जेणेकरून त्यांना अनुभव आहे निधी कसा आणायचा काय नाही. ये इकडे साहेब, नाव काय आपलं? इकडे बर, काय नाव आहे आपलं? नाव तर सांगा मला. असलं मुलांनी काय वाटतं एकंदरीत पोखरापूर गटातनं काय वाटतं? कुणाचं नाव चर्चेत आहे? एकीकडे निळे पैलवान म्हणून आहेत ते सय्यद वरवडचेंचं नाव जाहीर झालंय. आता कुणाचं नाव चर्चेत व्हावं आज इकडे? आमच्या पोखरापूरच्या दृष्टीने म्हणलं तर आमच्या गावातला उमेदवार मिळाला पाहिजे. बालाजी आता विद्यमान सरपंच पण आहे, कामं पण केले ते गावासाठी. एकीकडे समाधान पाटील यांचे बी नाव चर्चेत आहे. आता बालाजी याच्यामध्ये काय वाटतं दोन्हीपैकी कोण सरस ठरेल? आम्ही आमच्या गावातला उमेदवार बघणार. गावातला बालाजी काय काम आहेत तसे? होय. बरं, ये काय लोक आहेत तिकडे या साईडला, आज आपण त्यांच्या देखील आपण बाजू मानणार आहोत. हा, थांबा मी बसतो. थांबा इकडे, थांबा. काय नाव काय आपलं? शुक्राचार्य सदाशिव लेंगरे. काय करताय? शेती करतो. किती एकर आहे? 3 एकर आहे. आहे बरं आहे. होय, नाही ज्वारी आहे. आता ज्वारी आहे, घास आहे, मका आहे. पाण्याची कमतरता आहे. पाणी यंदा पाऊस काळ झाल्यामुळं पाणी बी आहे. बरं आहे. चांगलं आहे. होय. बरं, आता ही तिकडे उसात चांगलं, ती चांगलं आहे शेती कडलं. आता ही राजकारणाचं काय जिल्हा परिषद? नाही राजकारण कसं निघाले माहितीये का? पैशाच्या जोरावर सत्य पुढे शानपण चालत नाही. जे खुर्चीवर बसला त्यानंच हाणायचं आणि बाकीच्याने तसंच बोंबलत बसायचं. बरं, अशी सत्य परिस्थिती आहे. हा, जिल्हा परिषदेत कुणाचं वातावरण इकडे? इथं आता वातावरण आमच्या तर म्हणण्यानुसार ह्याच गावचे नरुटे माजी सभापती यशवंतअण्णा नरुटे नसेल तर नजीक पिंपरीचे समाधान पाटील, ही 2 माणसं योग्य आहे. ती गोरगरिबासाठी योग्य आहे ती. कारण ती अशी 2 माणसं आहे ती की सातत्याने आम्ही बघतो मोहोळमध्ये की शासकीय दवाखान्यात म्हणा किंवा पंचायत समितीला म्हणा किंवा तहसीलमध्ये म्हणा, सर्वसामान्य माणसाचं आणि गोरगरिबाचं हे काम करणारी माणसं आहे ती. तुमच्या गावाचं सरपंचाचं नाव चर्चेत बी येते? नाही असेल, येत बी असेल. आम्ही तर असा आपला विरोध कुणाला नाही. फक्त आमचं म्हणणं काय आहे की बाबा की सर्वसाधारण गोरगरिबाचं काम करणारा माणूस असावा. हा, इकडे आता निळे पैलवान आहे. असू दे, निळे पैलवान बी आहेत त्याची, ती बी आमच्या संबंधातलीच आहेत. हा, आमचा म्हणण्याचा उद्देश काय की जनतेच्या आणि गोरगरिबाचा हिताचा माणूस असावा. पैलवान मध्ये कुस्ती होईल झाली तर पैलवान इकडे पैलवान तिकडे पैलवान ही शेवटी बघा ती जनतेचा कौल आहे. ती काय तुमच्या 1 अन 2 अन 4 चौघाच्या मतावरती काय नसतेच. हा, तसं काय नसतंय. ती काय तुमच्या मनात? आमच्या मनात काय जे आहे ते आम्ही काय स्पष्टपणे बोलून दाखवले. कोण नाही, या दोन्हीपैकी व्यक्ती कोणी बी एक दिला तर आम्ही त्यालाच मतदान करणार. हे उघडच आहे. हा, काय नाव आहे आपलं? नाव तर सांगा. नाव सांगा इकडे. बर, इकडे आजोबा इकडे नाव सांगा मला. कोण आहे अजून इकडे? या इकडे चला. काय तरुण आहे इकडे, काय करताय? कापरं बांधूनच आहे डोक्याला? रानात चालला हवा. काय वाटतं एकंदरीत? काय आम्ही ते समाधान पाटील सगळे समाधान पाटीलच आहेत. का म्हणते ते? माणूसच तसा आहे ते. का, कशामुळे? तुम्हाला काय अनुभव आला? मला तर अनुभव चांगल्या प्रकारे. काय आला अनुभव? प्रत्येक कामाला फोन केला का 12 वाजता गावी फोन उचलते. काम तर करते का नाही? का नुसतं फोन उचलते? नाही, काम करणार की 100 जेवढा प्रयत्न होईल तेवढ्या हिशोबाने करणार. शक्य तितक्या चांगल्या प्रकारे मदत लोकांना घेतील. तिकीट मिळेल का? मिळणार. बर, काय नाव आहे? एकंदरीत मग त्यांच्याच पाठी माग. इकडे शिवसेना दिसतं. इकडे शिवसेना शिवसेना आहे काय? शिवसेना आहे आपलं. हे भगवा दिसलं म्हणून. भगवा दिसला म्हणून भगवा काय आहे? बर, तिकडे बघा, तिकडे कॅमेरा तिकडे आहे. काय नाव काय आपलं? भाऊसाहेब उत्तम भोसले. काय वाटतं एकंदरीत? काय आपलं पाटीलच. कोण? समाधान पाटील.
काय एवढं काय समाधान पाटील समाधान विक्रेच पाटील काय? म्हणजे आम्ही फोन केला की गावात हजर राहते कुठं मोहोळमध्ये म्हणलं की हजर राहते मग तुमचं गाव बी ना त्यांची तुमच्या गावात बी नाही ते कोण गावात नसलं तर काय करतात कुठं येईल तिथं हजर राहते ना ती ताज्या गोड्यावरलं सारखं गोमासारखं समाधान पाटील नाहीत हा. काय ह्या गोड्यावर उठायचं त्या गोड्यावर बसायचं त्या गोड्यावर उठायचं त्या गोड्यावर बसायचं बरं. बाया कशा नादी लावत्या तर समाधान पाटील नादी लावत नाहीत बरं कळलं ही दुसरी जाती हा. का बाया कशा नादी लावते तसे नादी लावतात हो पण लगेच हजर राहतात असं आहे. बरं आहे काम तर आहे का त्यांचं काम एकदम मुख्यमध्ये त्याचं दुसरं कुणा कुणा नावातून चर्चेत आहे की तुमच्या गावातलं इथं की पोखरापुरात मधलं कोण गावातली काय गावातली आहे ती नुसती येते ती जाते ती त्याचा उपयोग नाही काय उपयोग काय विचारलं पाहिजे माणसात 4 माणसात आलं पाहिजे बसलं पाहिजे हो हं? हो का खायला मिळलं की तिकडे पळून ये असं ना पण आम्ही कुणाच्या चाच्या मिंद्यात नसतो हा. पण समाधान पाटील कुठं असेल तिथं येते ती जाते ती येतात. नादी लावत नाहीत असं आहे यंदा ठरवलंय म्हणा की ठरवलेलं या ते होतं. गोष्टी सरकार या इकडं 100% ती ठरवलेलंच आहे ना आम्ही बरं मग नादी फक्त लावायचं नाही तर ती काय ताज्या घोड्यावर गोमाशी कशी असते त्या घोड्यावर उठली की त्या घोड्यावर जाऊन बसायची गोष्टी सरकार हो, त्या घोड्यावर बसायला उठली त्या मला म्हणायचं घोड्यावर पाहिजे तर हे राजन पाटील यांनी भाजपमध्ये गेले मग त्याचा कुठे तर फटका बिटका बसेल असं वाटतं काय ते वरल्या पातळी झाली खाली ह्या तर पातळीत फटका बसत नाही का कशामुळं हा त्याच्यामुळे काय तर ते सर्व समाधान धरून चालते ते गोर गरीब मोठा गरीब कोण गेला मोठा माणूस गेला त्यांच्याकडे काय नाही असं आहे बर या इकडं गोष्टी साहेब या इकडं शिवाय नाही मिळणार काय नाही मनसे मनसे ना आता कुठल्या पार्टी आहे तुम्ही या इकडे कुठं नाही कॅमेरा तिकडे आहे बरं. काय सांगायचं मला जिल्हा परिषदचं काय आता इकडे गटात कुणाचं नाव चर्चेत आहे ती मला ऐकून घ्यायचं तुमच्याकडनं कोण उमेदवार द्यावा तिकडून आता एकीकडे आता निळे पैलवान यांचं नाव आता जाहीर झालंय तिकडून उमेदवारी कुणाला द्यावी आपल्या ह्या गटात नाही हा, पोखरापूरच्या गटात तुमच्याच गटात तुमचंच गट आहे ना हे? आपल्या गटात हे निळे पण जास्त निळे पैलवान आहे काम त्यांचं हो आहे बरं इकडून अजून कुणाकडनं नाव चर्चेत आहे इकडं आता नवीन आम्ही एक मोहोळ ग्राम विकास आघाडी चालू आमची नियोजन सध्या आता बरं इकडे तिकडे बघा तिकडे कॅमेरा हा सध्याची आत्ताची परिस्थिती आहे हा. त्या मोहोळ तालुक्यामधली हा. तर खरी कामाचं जे स्वरूप आहे हा. ते काही लोक राष्ट्रवादीतून बीजेमध्ये गेली ती बरं आणि त्याच्यामुळे त्या लोकांचा विश्वास बीजेपीवर आता सध्या तरी उडालेला आहे हा. आणि आता आमच्या बऱ्याच लोकांचं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की आम्ही मिटिंग लावली परवा दादा पवारच्या ऑफिसमध्ये काका देशमुखच्या ऑफिसमध्ये हा. तिथं आम्ही काय केलं आमचा कुठलाही विचार न करता राजू खरे असेल उमेश पाटील असतील चरण चौरे असेल काय लोकांनी हिने स्वतःच्याच पावलीवरती ह्यांना जाहीर केले हा. कोणालाही न सहवासात घेता तुम्हाला मला कार्यकर्त्यांना सहवासात घेता कॅमेरा पाहिजे कॅमेरा बघून बोला हा कोणालाही सहवासात नाही घेता त्यांनी स्वतः स्वभाव चालू केलेला हा. आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन मोहोळ नगर विकास आता उमेश पाटील यांनी कुरुमधनं उभा राहणार असं जे त्यांनी जाहीर केलंय केले हा संतोष पाटील त्यांचेच भाव आता हे असं चालतंय का बर. की एकाच घरात 2-2 उमेदवार हा. हो तर सगळे सर्व सामान्य लोकांना त्यांनी न्याय द्यावा काय सगळ्यांना घेऊन त्यांनी एकत्र जावं जसं तुम्ही विधानसभा लढवली मोहोळ तालुक्यातली हा. हो एकत्र सगळे आला तुम्ही हा. आणि आता तर तुम्ही ही घडी विस्कटत असला तर लोकांना न्याय कोण देणार आपल्या मोहोळ तालुक्याला बर. लोकांना मोहोळ तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे ह्या माध्यमातून आमच्या सगळ्यांचं मत आहे की आम्ही ग्रामविकास आघाडी आम्ही सध्या स्थापना करण्याच्या मार्गावर आहे आम्ही त्याच मिटिंगचं आता निघालो आम्ही आता बर. तर सगळ्या लोकांनी विचार करून की जेणेकरून बाबा नुसतं पैशावर मतदान होत नाही आपणाला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपली कामं व्हायला पाहिजे उमेश पाटील म्हणतात की मी इकडे कुरुल गटात उभा राहतो निवडून येतोय असं देखत चालतो मी पाटील येतं म्हणून चालतं का जनतेला तुम्ही संपर्कात घ्या सहवासात घ्या जनतेचे विचार घ्या तुम्ही ती विचारलं नाही कुठं हा जनतेला विचारलं नाही ना आणखी विचार नाही ना बर मग त्यासाठी आज आम्ही समन्वय बैठक लावणार आहे आम्ही आता बरं. आता आम्ही पाटला बंगल्यावर निघालोय त्याने जर सर्वसामान्य लोकांनी न्याय दिला हा. तर घरांशिवाय चालणार नाही पहिली घरांशिवाय चालू होती ना मग आता बी तुम्ही तेच करता का बर आता सगळ्यांनी एकत्र या सगळ्या सभासद घ्या तिथं माझा विचार असेल संतोष नरोडे असेल अन्य काही लोक असतील त्या लोकांना न्याय द्या आपण नको का बरं, बरं. काय एकट्या लोकांना न्याय देऊन चालणार का मग तुम्ही घरांशिवाय वापरता का या इकडे या नाव सांगा मला शेख आहे साहिल शेख साहिल शेख बरं काय करताय काय नाही आपला धंदा अगरबत्ती अगरबत्ती पोखरापूरच आहे का काय कुणाची हवा आहे पोखरापूरमध्ये जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद गटात आपलं पाटील साहेब समाधान पाटील साहेब समाधान पाटील एवढे सगळे समाधान का म्हणतील एवढं
काय काम आहे ते विकास असते ते. काम आहे काय म्हणताय सरपंच आहेत काय माझी सरपंच आहे गावचे समाधान पाटलं कार्य तसं आहे. बर हा. काय कार्य केले त्याने असं प्रत्येक अडचणी बर तिकडून निळे पैलवान आहेत आता निळे पहलवान नाही. समाधान पाटील वन मॅन शो त्यांच्या विरोधात समजा समाधान पाटीलला तिकीट दिलं तर तिकडून निळे पैलवान विरोधक म्हणून आहेत होतच नाही तसं बघा. का ती बी पैलवान आहेत की असू दे पहलवान बर समाधान पाटीलच बघा. बर यंदा बरं नाही म्हणा दुसरे कोण नाही ना दुसऱ्याला नाही. तुमच्याच गावातले आहेत की सरपंच आता त्यांचे बी नाव आम्ही चर्चेत. आहे ना त्यात. हा माझे सरपंच नाही. हा तुमच्या विद्यमान सरपंचाचं नाव देखील चर्चेत आहे नाही नाही अजून नाही. नाही बर या इकडे कोण आहे दुसरे अजून इकडे तुम्हीच इकडे मग इकडे काय आहे मग ते समाधान पाटील यांचं नाव का चर्चेत आहे एवढं काय ना चर्चेत काम असते ना त्याची कामाचं बर विकास काम ते बरोबर काय नाव काय आपलं नाव माझं दादासाहेब राजाराम नरोटे, बर पोखरापूर गावचे पोखरापूर गावचं ड्रायव्हर. कसं आहे का आता नगरे आता तुम्ही पाहता तरुण आहेत आता कुणाला संधी देण्यात यावी पोखरापूर गटात आता त्यांची आता एकतर एकीकडे आता निळे म्हणून ते त्यांचं नाव जाहीर झाले आता दुसरी कुणाचं नाव चर्चेत आहे निळे पैलवान म्हणता त्या पैलवानाला कधी मातीच लागली नाही. त्या पैलवान कशाच आहे? काय सांगताय हा लोक पैलवान पैलवान म्हणतात ना, त्यांनी कधी कुठं खेळली माती. कसं आहे कुस्ती खेळलीच नाही का त्यांनी? हत्तीनं इटू दांडू खेळण्यात अर्थ नसतो. हा हिंद केसरी पैलवान समाधान दादा पाटील बर हे मालक त्यांना तिकीट देतील ही आमची अपेक्षा आहे पोखरापूरमधून. मग मालक आता ते जे भाजपमध्ये गेले त्याचा कुठे एवढा हे होणार नाही प्रभाव पडणार होणार नाही. नाही म्हणजे त्याचं काय किती नुकसान काय होणार नाही होणार. जनते मालकाची ताकद आहेच, त्यात समाधान पाटलाचा मित्र कंपनी मित्र परिवार मोठा. बर त्यामुळे समाधान पाटील हा फक्त गुलाल बाकी आहे फक्त. बर ते निवडून आले अजून जमा. जाहीर झालं नाही अजून नाव मालक करतील. आता समाधान पाटलाचं कार्य तसं आहे. बर त्यांना 1 वाजता 2 वाजता कधी कुठलीही अडचण असली तरी आज नाव अजून चर्चेत नाही, फक्त उमेदवार इच्छुक म्हणून आहेत. मला काय म्हणायचं की एवढं असतं तुमच्या गावातलं एका सरपंचाचं नाव आता चर्चेत यायला लागलं त्यांचं देखील नाव त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटतं त्यांना उमेदवारी मिळणार नाही. का का तर ते आता आमचे म्हणजे बंधूच आहेत आमचे. ते बरं. बालाजी नरोटे म्हणजे भावच आहे. बर पण विषय काय आहे, बालाजी नरोटेचं तसं नेटवर्क नाही. 17 गावात नेटवर्क पाहिजे. तसा समाधान पाटील हा 17 गावात पूर्ण नेटवर्क माणूस आहे. 17 गावात त्याचे कार्यकर्ते मित्र कंपनी त्याचा मित्र परिवार मोठा आहे. तसं बालाजी नरोटेचं नाही. मी यंदा काय मग ठरवलं यंदा फक्त गुलाल उडवायचा राहिलाय. संभाव्य तारखेनुसार जर तारखा डिक्लेअर झाल्या तर 31 तारखेला गुलाल हा मालकांचा, बाळराजे पाटलांचा, अजिंक्य राणा पाटलांचा आणि भाजप मोहोळ तालुका भाजपांचाच विजय हा नक्की होणार. कोण आहे इकडे अजून आहे का कोण बोलणार या इकडे हो बसले सरकार या इकडे तुम्हाला काय बोलावं इकडे काय झालं बर बर दुकानदार साहेब नाव काय आपलं शंकर गहिनीनाथ नरोटे, गाव इथलं पोखरापूर पोखरापूर गाव. कुणाची हवा आहे पोखरापूर मध्ये हॅलो. पोखरापूरमध्ये समाधान पाटीलांना उमेदवारी देण्यात यावी. का आपण कशामुळं त्यांनी ते होतकोर आणि हिंद केसरी आहेत. दुसरे बी पैलवान आहेत की पुढे मग त्याच्याबद्दल नाही, पण होतकोर आहेत. त्यांना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी. पोखरापूर गटातून हां मिळेल का मग मिळणार 100%. मिळलं तरी निवडून येतील का हो मिळलं तरी येणार निवडून. हां काय कामं आहेत का त्यांच्या इकडे काय आहेत की. काय केले असे त्या म्हणजे अडीअडचणी लोकांच्या इथं म्हणजे बरेच त्यांनी कार्य केलेलं आहे. हां थांबूया इथं आपण आता. कॅमेरामन साहस भारत शिंदे, न्यूज इंडिया, पोखरापूर.